रमेश, ए रमेश, ए रमेश, अरे वर बघ की तुझ्या धर्माच्या भावानं धाडले मला. राणा ना हा, हे घे, हे घे पैसे. आणि हा, हे पैसे ज्या कामासाठी दिल्यात त्या कामासाठीच वापरायचं. हा, नाहीतर मुर्दाच पडला म्हणून समज. काय? हो, माझी हिर सोडवणे इतकं मला दुसरं काय गरजेचं आहे? हा, होय बघ, दुसऱ्याची हिरवीगार रानं बघितल्या माझ्या काळजात आग पेटते. हे बघ, हे समज वसाड पडले, पण आता नाही. आता समज चांगलं होणार. अव देवच पावला. देव नाही, राणा पावला म्हण. वय राणादाला सांगा, लय उपकार झाला आमचे. एका गोष्टीचं वाईट वाटते बघ. का? काय झालं? हा आमचा धर्माचा भाऊ आम्हाला मदत करतोय आणि तिकडे त्याची बायको मळ्यात एकटीच राब राब राबते. तुला कोणी सांगितलं रे? मला गाठ पडल्या होत्या, मळ्यातच चालल्या होत्या. बर चल, तुझं काम झालं ना? निघतो. ऐक ग, अंजलि वहिनी. क्या हुआ अंजलि वहिनी? काटा मोड़ला. या अल्लाह, रुको मैं निकालती हूँ. काढला. बस करो अंजलि वहिनी, वरना बदन पकडेगा अभी. हे अंग मोडलं तरी चालेल, मी माझं काम करणार. राणाजी नसले म्हणून काय झालं? त्यांच्या वाचून काही अडत नाहीये. मी माझं काम नेटानं करणार. राणा, बरं झालं आपण त्या माणसाला पैसे दिले. ते तिचं रान पार पाण्याविना सुकून गेलं. तर बघ, एक नंबर. आपण ह्यो चोरीचा पैसा असाच वापरायचा, अडल्या नडल्याची मदत करायची आपण. तू अशा गावाच्या अडचणी सोडवत बसणार आहेस काय? स्वतःच्या बायकोची अडचण कधी सोडवणार आहेस? म्हणजे मला मारायचं आहे काय? अरे यात मारायचं काय संबंध आता? काय संबंध म्हणजे? अंजलीबाईंची काय अडचण आहे? तुम्ही शरण जाऊ मग. अरे एकदा का मी शरण गेलो की मी मरणारच की. अरे नाही, ही अडचण नाही, मळ्यातली अडचण म्हणतोय मी. मळ्यातली? अरे तो माणूस सांगत होता अंजली वहिनी एकट्याच मळ्यात राबाल्यात म्हणून. अरे पण अंजलीबाई मळ्यात का राबायलेत? अरे राणा, आता पावसाळा सुरू झालाय, पेरण्या मशागती करायला नको. आता तू नाहीस, मी नाहीस, सनिता तिथे बिझनेस मध्ये अडकले. मग हे सगळं करणार कोण? म्हणून मग वहिनीच उतरली असते मळ्यात. काय रे, काय झालं? बरकत, मी दर टायमाला फेल का जातोय रे? म्हणजे संसाराची गाडी नवरा बायकोनं मिळून चालवायची असते. इकडे मी असा फरार, तिकडे अंजलीबाई एकट्या घर सांभाळ. आता तर मला बी. आता तू निर्दोष सुट्टे पण त्याला काही इलाज आहे का राणा? नाही बरकत, इकडे अंजलीबाई मळ्यामध्ये राबणार आणि इकडं मी फिरणार, हे काय बरोबर? मला त्यासनी मदत करायलाच पाहिजे. अरे पण कशी मदत करणार?
आधीच वहिनी तुझ्यावर भडकल्यात. तिकडे पोलीस तुझ्या मागावर आहेत. आता तर साध्या वेशात मी फिरावं लागले. कोण तर बघितलं तर काय करणार? बघितलं तर बघू आपण, पण मी असा बसून राहणार नाही. मला माझी जिम्मेदारी पार पाडायलाच पाहिजे. ती मी पार पाडणार म्हणजे पाडणार. गोदा का तुम्ही? मग तू एकटी शेतात राबणार आणि आम्ही घरात काय मेजवान्या करायच्या होय? काय ग चंदा, खरं आहे ना? आता तुम्ही म्हणताय तर खरं आहे की. अंजली, आम्हाला सांग, आम्ही बी तुझ्या संग शेतात काम करतो. काय करायचं सांग आम्हाला. नाही हो गोदाक्का, तुम्हाला सवय नाहीये मळ्यातल्या कामातली. हा मी आधी तेच म्हणत होते, सवय हाय. आणि गोदाकाचं उगा हाड बीड मोडलं तर किती डोसक्याला ताप व्हायचा. त्यापेक्षा काय नाही, आपण घरला जाऊ. चला, चला. अंजली, शेतकऱ्याची आई हाय आणि माझा हाडबीड काय मोडत नसतंय. पर तू कामात चुकारपणा केलीस तर तुझं हाड नक्की मोडतंय बघ. अहो मी काय तर बोलले का हो गोदाका, तुमच्यासाठी बोलले की हो. गोदाक्का राहू द्या की हो. अंजली, अगं तू शेतकऱ्याची बायको आहेस तर मी आई हाय. समधी काळजी तूच करावी असं हाय. आम्हाला बी करू दे की काळजी. चंदराणी, करा सुरुवात. अहो गोदाका, पण मला कसं करायचं ते माहित नाही हो. माझ्या तात्यानं का नाही तळ हाताच्या फोडासारखं जपलं हो मला. आता ते फोड फोडायचं आणि कामाला लागायचं. तूच म्हणली होतीस ना, पावसाळा सुरू होणार, शेतकऱ्याची कामं सुरू होणार, मग आपल्या शेतात कोण भांगलणार, कोण पेरणार, पीक कसं उगवणार, आपण खायचं काय? हा, चल आता मी धावते तुला. ये. सावकाश. धावते तुला. हा, असा पदर खो. आणि हे बघ, हे असं धरायचं बसून, आणि हे एका हाताने धरायचं आणि हे असं खुरपायचं आणि दुसरीकडे काढायला पुढे सरकायचं. काय धर, चालू कर. तुम्ही जावा तिकडे, त्यासनी मदत करा, मी करते. हा अरे माझ्या कर्माच्या तिकडे. अगं ते गांडूळ आहे. शेतकऱ्याचा मैत्र हाय त्यो, त्याला मारायचं नाही. हे बघ चंदे, उगा तू सोंग करू नग सा. चल काम कर नीट. चल काढ, काय नाही करत ते. दगड कोण लावले तिथं? लोक वाटतच दगड लावतात. कोण नाही, उतर खाली. माझ्या ट्रॅक्टर उतर खाली, उतर. अहो दादा, मला आजचा एक दिवस ट्रॅक्टर द्या, उद्या परत आणून देतो की. अरे काय खेळण्यातला ट्रॅक्टर आहे वय? 7 लाखाचा ट्रॅक्टर आहे ह्यो. तासाला 1,500 रुपये भाडं यायचं. माझ्याकडे पैसा आले की देतो तुम्हाला. आलू किती देतो म्हणजे? मेंटल आहेस काय जरा तू? दादा आजचा एक दिवस फक्त. तू असं नाही ऐकणार. 1 मिनिट. अहो, अहो, दादा. उतर खाली, दादा, उतर. दादा, माझ्या दादा, ट्रॅक्टरला खाली उतर.
डोसक्यातनं गोळी भिरभरीत गेली की कळेल तुला. हा. ए मागा बघू नकोस. त्याच्या डोसक्यातनं आरपार गोळी गेलीच म्हणून समज. समोरचा माणूस कोण आहे आणि मागचा माणूस कोण आहे हे बघ आणि मगच तोंडाच्या वाफा कर. समोरचा माणूस जो आहे तो धर्माचा भाऊ आहे आणि मागचा जो मी आहे तो सावळ्या दरोडेखोर. धर्माचा भाऊ हा त्यांचं नाव पेपरात ऐकलंय पण तुमचं कुठं ऐकलं नाही हो. ए पेपरातल्या बातम्या ऐकून शितावली मी चंबळ खोऱ्यातनं. चंबळ नाही चंबळ खोऱ्यातनं. चंबळ खोऱ्यात आपल्या 150 डाकूंची टोळी आहे. फुलन देवी आपली मानलेली बहीण आहे. कळलं काय? हो सावळे दादा, हा अहो आमच्या भागातल्या माणसाला मारू नका. अरे धर्माच्या भावा, चंबळ खोऱ्यातनं तुझी मदत करायला मी इथं आलोय आणि ह्यो तुझ्या भागातला माणूस असून तुझी मदत करतोय म्हणजे काय? याला सोडत नाही आता. हे बघ तू ह्यो ट्रॅक्टर तुला कायमचा घेऊन टाक. काय घेऊन? अहो तसं नाही हो दादा, अहो इमानदार माणूस आहे मी, तर मला इमानदारीत ट्रॅक्टर पाहिजे. असं जबरदस्ती करू नका हो. अरे धर्माच्या भावा, इमानदारी ज्याच्या बरोबरच करायची जो माणूस इमानदार वागतोय. जो माणूस तासाला 1,500 घेतोय आणि तासाच्या कामाला 2 तास लावतोय. अरे लावतोस का नाही? हा म्हणजे जरा ते बजेट हलते हो जरा. बजेट हलतंय वय तुझं. ए तुझा ट्रॅक्टर घेऊन त्याला मी बघतो. दादा उद्या पक्का आणून देतो. तुझं जे काय पैसे असतील तो माझा मित्र देतो म्हणतो ना. चल चल रे, त्याला बघतो मी. दगड काढते, दगड काढ सगळे. दगडा मागवलाय ना. भास्कर ही किती माती ओढणार, लय अवघड हाय. का सऱ्या तर सोडाव्या लागणारच ना. हा त्यासाठी का नाही एक तर ट्रॅक्टर नाहीतर बैल पाहिजे. आपण आणूयात का साहेबरावाला? नाही आपण साहेबरावाला कधी जुंपलं नाहीये. मग एखादा ट्रॅक्टर बघूया का गावात? हा चंदाताई आपल्याकडे पैसे नाही आहेत. आपल्याला हातानेच करावं लागणार आहे. गोदक्का काय तर समजावा बाई. अंजली अगं अशाने हात तुटतील. हो राणाजी करतच होते की, मग मला का नाही जमणार? अगं बाई त्याच्या अंगात 10 हत्तीचं बळ होतं. वय अव रानदान का नाही चिखलात अशी रुतलेली बैलगाडी एका हातानं काढली होती. वय अहो अख्खा असं झाडाचा वंडका का नाही एका बाजूला केला होता, एका बुक्कीत नारळ फोडला होता आणि त्यो दिल्लीवाला त्यो दलजीत पैलवान त्याला असं उडवला होता. अहो हे समजा रानात येते, आपल्याला काय बी जमत नाही यातलं. आता कसं करायचं आपल्या शेताचं काम? त्यासाठी का नाही ट्रॅक्टर नाहीतर रानादा पाहिजे. वय बास झालं. सारखं सारखं राणाजींचं नाव घेऊ नका चंदाताई. आता आपल्यावर एवढं मोठं संकट आलंय ना, ते सुद्धा राणाजींमुळे झालं. आणि ज्या मयावर राणाजी जीवापाड प्रेम करत होते ना, त्याच मयाकडे आता दुर्लक्ष करत फिरतायत ते बाई. पण राहू द्या, त्यांनी जरी दुर्लक्ष केलं ना तरी मी नाही दुर्लक्ष करणार. मी काम करणारच. अंजली अगं मी करते. नाही राहू द्या. अगं तू जा तुम्ही. ओ भाभीजी. हा आप जी नमस्कार. हो ट्रॅक्टरचे
खेत में काम करने को? हाँ मेरे को चाहिए, लेकिन हमसे मालकिन को पूछो। वो क्या है ना, पैसा नहीं ना उनके पास, वो परवड़ेगा नहीं। और तो पैसा मत दो जी, वो आपके मालकिन के लिए और खेत के लिए कायापन है। सच्ची? अरे झूठ तो कभी बोलता ही नहीं जी मैं। आप एक काम करो, आपके मालकिन को जाके बोल दो ट्रैक्टर वाला है, वो काम करके देगा। हाँ एकदम फुकट में करके देगा। फुकट? हाँ। और ये मेहरबानी काय को? वो हाँ जी, वो आपके मालकिन का नौरा। हाँ उसके बारे में बहुत सुने हैं मैं, वो एकदम ऐसा शूर और दिलदार इंसान है करके। हाँ और लोग उनको वो हाँ धर्माचा भाऊ करके ओळखते हैं, वो पता है मुझे। आप ही बताओ अभी भाभी जी, से भगवान समान इंसान की बीबी को मदद करनी चाहिए, है कि नहीं? क्या हुआ, नहीं चाहिए? जाऊं मैं? नहीं नहीं रुको तुम, वरना मेरे को सब काम करना पड़ेगा। हाँ तो इसके लिए पहले मालकिन को बोलना पड़ेगा। आप जाओ फटाफट बोल दो उनको, हाँ कि ट्रैक्टर वाला आया करके। जाओ 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 आप। हाँ रुको तुम। अंजलि वहीनी, हाँ वो कोई ट्रैक्टर वाला आया है, वो बोला फुकट सब काम करके देगा। फुकट? हाँ बुलाओ क्या उनको? कोणी फुकट का काम करेल? वो राणा दादा के लिए, वो देव माणसाच्या बीबीला मदत करने का बोला वो। मदत? धमकी दिली असेल म्हणून घाबरला असेल। अशा गुंडांची मदत नकोय आपल्याला। अहो ताईसाहेब असं का म्हणायला सा? अहो मदत स्वतः चालून आली आता नाही कशाला म्हणायला सा? हे असं जर करत बसलो तर पुढचा पावसाळा येईल। अजिबात नाही, आपल्याला कुणाचीही फुकट मदत घ्यायची नाहीये, आणि राणाजींमुळे मिळालेली मदत तर अजिबातच नको। अंजली, अगं काय एवढा राग करतेस माझ्या रानाचा? तर काय, शेवटी आपलं काम होणं महत्वाचं आहे। हा देखा मदत करके जाएगा बोला है वो। आपल्याला नकोय मदत, जा जाऊन सांग। पर वो सुनेगा हीच नाही, अपना काम करके लेते ना, काम झालं की झालं। मी नकोय म्हणाले ना, जा जाऊन सांग त्यांना। गोदा का आता तुम्हीच सांगा अंजली वहिनींना। अंजली, मी जाऊन सांगते। अगं कोण तुम्ही? आम्हाला तुमची मदत नकोय। वो ऐसा नहीं जी, वो क्या है, आपका नौरा वो सबको मदद करता है जी, तो हमें भी आपकी मदद करनी चाहिए। नाही, आम्ही कुणाकडनं फुकट काही घेत नाही, राहू द्या। अरे वो पैसा फोकट नहीं जी, वो कैसे होता है, अच्छे लोगों की मदद करना मतलब पुण्य का काम होता है जी। पुण्य? की माझा नवरा चोऱ्या माऱ्या करून कायदा हातात घेऊन लोकांना धमकावतोय आणि तुम्ही त्याला पुण्य म्हणताय? मी कुणाला धमकवलं नाही। हाँ? हाँ? अब नहीं नहीं, वो क्या है, वो आपको नहीं जमेगा वो खेत में काम करने को, ये ट्रैक्टर फटाफट करके देगा। नाही, खरंच नकोय तुमची मदत, राहू द्या। पर ऐसा क्यों जी? असंच नकोय मदत। इथे माझ्या नवऱ्याला त्याच्या शेतीची काही पडली नाहीये, त्यामुळे मला शेती करावी लागते। त्याला काही काळजी नाही तर तुम्ही कशाला उगाच काळजी करताय? राहू द्या। लेकिन हमें काळजी आपकी। तुमचा काळजी करायचा काय संबंध? राहू द्या, जा तुम्ही। दिली बाई